तर मित्रांनो, आपण आलेलो आहे राणीच्या बागेत. तर राणीच्या बागेत बरेच पर्यटक येतात, पण इथला इतिहास त्यांना माहिती नाहीये की कशा प्रकारे याची स्थापना झाली किंवा कशी तयार झाली. तर काकांकडनं आपण ती माहिती जाणून घेणार आहे. तर काका, राणीच्या बागेची थोडक्यात माहिती द्याल का? हे गार्डन म्हणजे कसं आहे, जशी काय आपली माफी हायस्कूल आहे, हम्म. जेणेकरून शेठ गंगाधर माफी हायस्कूल, तसंच हे वरचं दवाखाना बोरवरची तासाला आणि हे आपलं माफिया गार्डन. तर ह्याचं बी जुनं पूर्वीचं नाव शेठ गंगाधर माफिया गार्डन असेल. तर हे आपलं नगरपालिका कॉर्पोरेशन हे सगळं म्हणजे हे आता पुढचं सांभाळ करतील. सांभाळ वगैरे करतो. इथं बहुतेक कस्टमर वगैरे येतात. तरी कसं आहे, आता आम्ही इथं कर्मचारी आहे. तर आम्ही आपलं झाडलो झाडाला पाणी घालणं, पोरं वगैरे येतात खेळायला वगैरे, हे तसं सगळं जरा बऱ्यापैकी येतात. आता पर्यटक येतात इथे, तुम्ही काय सांगाल म्हणजे पर्यटकांना की काय स्वच्छतेची कशी काळजी घेतली पाहिजे? नाही म्हणजे जेणेकरून कसं आहे, जर तुम्ही इथं गार्डनला जर आला तर तुमचं जेवण वगैरे नाही तर काही कुरकुरेचे पुडे वगैरे तर हे आपले डस्टबिन वगैरे ठेवलेले आहे, त्याच्यामध्येच टाकावे. आणि जेणेकरून स्मोकिंग वगैरे इथं गार्डनमध्ये नाही करावी. नाहीतर इथं शौचालय वगैरे आहे, पिण्याचे पाणी आहे, तुम्हाला जेवणासाठी वगैरे अशी हराळी वगैरे हे सगळ्या सुविधा आपण देऊन ठेवलेल्या आहेत लोकांना. आहे. पर्यटकांना हे सांगा की हे बिना शुल्क आहे, इथं कुठलं शुल्क घेतलं जात नाही. हो, इथं शुल्क तर काहीच नाही, पण येतात इथं बहुतेक कस्टमर तर येतात त्याचं. काका बघू शकता, उत्तम काम करतात तिथे गार्डन मध्ये. म्हणजे स्वच्छता करणं हे माझ्या मते तर जगातील सगळ्यात सुंदर काम आहे. ते इथली पूर्ण देखभाल तेच करतात. तर त्यांच्यासाठी तसे आमचे म्हणजे स्टाफचे भरपूर आम्ही 5-6 जण आहे इथे. तर सगळेजण ते सगळे मिळून ते सहकार्य एकमेकांना करतात आणि पूर्ण आपले हे गार्डन स्वच्छ ठेवतात. म्हणजे त्यांच्या कामाला माझ्याकडनं तर सल्यूटच आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लगेच कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा.